एक लक्षात घ्यायचंय 245 एजचे खेळाडू हे मैदानाच्या आतमध्ये उतरतील सलामीला आणि तुमचे 2 खेळाडू जर 45 वयोगटातील बाद झाले तर षटक समाप्त होईल याची नोंद घ्यायची आहे। सामन्याला सुरुवात होईल 38 ला कुठल्याही प्रकारची एंट्री नाही या स्पर्धेमध्ये याची आपण नोंद घ्यायची आहे। 38 वर्षाचा खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळणार नाही। प्रेमनाथ पॉवर प्लेच्या षटकाला सुरुवात करते। चांगला फटका अलॉंग दी कार्पेट, चेंडूला ड्राईव्ह केलेला डीप मिड ऑनला, चांगलं क्षेत्ररक्षण, पहिल्या चेंडूवर 1 धाव पूर्ण करतोय जगदीश। धावसंख्येची सुरुवात केलेली आहे, धावसंख्येचा श्री गणेश करतोय। ऑफ दी मार्क झालेला आहे बॅटर जगदीश। 3 धावांची पेनल्टी इथे घोषित करण्यात आलेली आहे गावदेवी पूर्णा या संघाला इथे उशिराने रिपोर्ट केल्याबद्दल याची नोंद घ्यायची आहे। चांगला फटका ऑन साइडला, चेंडू चालला मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे, टिपिकल पॉवर प्लेचा फटका, गुड शॉट, 4 धावांसाठी चौकार। मनोजच्या बॅट मधून हा अप्रतिम चौकार आलेला आहे। प्रेमनाथ भोईरवर हल्ला चढवलेला आहे, टिपिकल स्ट्रोक बघायला मिळाला आहे। या 4 धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या वाढते, धावफलकावर 5। पुन्हा एकदा प्रेमनाथ भोईर सज्ज होते, राईट आर्म ओव्हर द विकेट, स्ट्रेट फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता पण क्षेत्ररक्षक दक्ष मिडॉनला चांगला सहज सोप्पा सुंदर झेल। पहिला फलंदाज बाद होते मनोजच्या खेळीचा अंत झालेला आहे। पाहूया आपण ऍक्शन रिप्ले मध्ये। यानंतर जो सामना होईल तो गावदेवी ओवली आणि वीर तानाजी दापोडे 40+ आपण ताबडतोब संपर्क साधायचा आहे। तर अशा प्रकारे पहिला धक्का लागलेला आहे, ब्रेक थ्रू मिळून देतोय गोलंदाज प्रेमनाथ भोईर। 5 या धावसंख्येवर पहिले यश मिळून देतोय। न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होताना क्रमांक 3 वर खेळण्यासाठी हरिदास नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे। प्रेमनाथ भोईर सज्ज होते, 5 धावसंख्येवर पहिले यश मिळून दिलेले आहे आपल्या संघाला। अर्ली ब्रेक थ्रू त्याने मिळून दिले, चिप केलेले आहे, क्षेत्ररक्षक दक्ष आहे, चांगला झेल, अजून एक फलंदाज बाद होते। बॅक टू बॅक दुसरा धक्का दिलेला आहे गावदेवी पूर्ण संघाला। सचिन कॅप्टन याने अप्रतिम झेल टिपलेला आहे 30 यार्ड सर्कल मध्ये, अफलातून झेल। हरिदास आल्या आल्या निराश पावलाने तंबू मध्ये माघारी जाताना धावसंख्या स्थिर आहे, धावफलकावर 5 ऑन हॅट्रिक वर येते। न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना अविनाश। जबरदस्त गोलंदाजी, षटक देखील समाप्त झालेला आहे कारण 2 बॅटर हे बाद झालेले आहेत 45 वयोगटातील। आता निश्चितच दुसऱ्या षटकाला प्रारंभ होईल। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 2 बाद 5। कोलशेट ठाणे येथून दिनेश वांडे या स्पर्धेचा यूट्यूबच्या माध्यमातून आनंद घेत आहेत आणि त्यांनी या स्पर्धेची खूप प्रशंसा केलेली आहे। दिनेश वांडे, तुमचं आणि तुमच्या परिवाराचं मी खूप खूप हार्दिक स्वागत करतोय स्वर्गीय महेंद्र दादा स्मृती चषक 2024 मध्ये। दुसऱ्या षटकासाठी प्रदीप सज्ज होईल, बॉलिंग मार्कवर सामोर जाईल बॅटर जगदीश। आज पहिला सामना 40+ फॉर्मॅट मधून आपण पाहतोय मिहिर स्पोर्ट्स भरोडी आणि गावदेवी पूर्णा या 2 संघांमध्ये।
स्लोवर वन धीम्या गतीने चेंडू टाकला होता. ऑन साइडला चेंडूला टर्न केलेला. एक धाव सहज पूर्ण करताना बॅटर जगदीश फक्त एकच धावेवर संतुष्ट. धावसंख्या पुढे सरकताना धावफलकावर 6 या अंकावर जाऊन पोहोचलेले आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यात. पुन्हा एकदा सज्ज होताना बॉलिंग मार्कवर प्रदीप. चांगला बॅटल, चांगला कॉन्टेस्ट या दोन संघांमध्ये प्रेक्षकांना बघायला मिळेल. हुक केलेल्या चेंडूला खाली क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक झेपावतोय. एक धाव पूर्ण केली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. सहज 2 धावा पूर्ण करताना बॅटर अविनाश. धावसंख्या पुढे सरकताना धावफलकावर 8 या अंकावर जाऊन पोहोचलेली आहे. प्रदीपने आतापर्यंत 2 चेंडू टाकलेले आहेत. दुसऱ्या षटकातील 3 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. वेलकम मनोज पाटील, आपलं हार्दिक स्वागत आहे. वेलकम अरविंद भोईर, सिनियर 40+ संघटनेचे विद्यमान अध्यक्ष. त्यांना विनंती करतो आपण मान्यवर कक्षामध्ये जाऊन विराजमान व्हायचं. आपलं सहर्ष स्वागत. अतिशय चांगला चेंडू होता. छपकन आतमध्ये येणारा, स्ट्रोक चेक केला, सन्मान दिलेला आहे. डिफेन्सिव्हरित्या फटका खेळला होता. डीप कव्हरला चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा त्यावर पूर्ण करतोय अविनाश. धावसंख्या पुढे सरकताना धावफलकावर 10 या आकड्यावर जाऊन पोहोचलेली आहे. पुन्हा एकदा सज्ज होताना बॉलिंग मार्कवर प्रदीप. अँगल चेंज करतोय. राईट आर्म राऊंड द विकेटने मारा करतोय. स्विंग केलेल्या चेंडूला स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर पाठवलंय. आउट ऑफ द पार्क. भव्य षटकार. जबरदस्त टायमिंग. हे पाहूया आपण ऍक्शन रिप्ले मध्ये काय फटका खेळला होता. जबरदस्त ताकद, बळशाळी षटकार पेश केलेल्या बॅटरने. आणि अशा प्रकारे आता धावसंख्या वेगाने मुसंडी मारते धावफलकावर. 2 बाद 16. 16ला 2 खेळाडू बाद. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. प्रदीपवर निश्चितच दुसऱ्या षटकामध्ये हल्ला चढवलेला आहे. वेलकम सत्यवान पाटील, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. वीर तानाजी दापोडे संघ देखील इथे दाखल झालेला आहे. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. एक रिस्की सिंगल, चिक्की सिंगल पूर्ण करताना पंचांचा लेग बाईटचा इशारा येतोय. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकताना धावफलकावर 17 धाबा 2 गड्यांच्या मोबदल्यात. प्रदीप पुन्हा एकदा सज्ज होताना बॉलिंग मार्कवर. बॅकफुटवर जात असताना कट केलेला चेंडूला स्क्वेअर ऑफ द विकेट. क्षेत्ररक्षक तिथे थ्रम्बल होते. गचाल क्षेत्ररक्षण बघायला मिळते आणि त्याचा फायदा घेतलेला आहे. 2 धावा पूर्ण करतोय जगदीश. धावसंख्या वाढते धावफलकावर 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 बाद 19. पहिल्या षटकामध्ये फक्त 5 धावा प्रेमनाथने खर्च केल्या होत्या. पॉवर प्लेच्या षटकामध्ये जबरदस्त ॲक्युरेट बॉलिंग केली होती. दुसऱ्या षटकामध्ये प्रदीप महागडा ठरलेला आहे. त्याने या षटकामध्ये धावा खर्च केलेल्या आहेत 14. थोडंसं एक्सपेन्सिव्ह तर ते षटक आपल्याला बघायला मिळालेलं आहे. यानंतर जो सामना होईल गावदेवी ओवली आणि वीर तानाजी दापोडे 40+ फॉर्मॅटमधील हा दुसरा सामना आपल्या भेटीस येणार आहे. दोन्ही कॅप्टन आपण नाणेफेक करण्यासाठी सज्ज राहायचं आहे टॉस बॉक्समध्ये. .50 सरासरीने धावा जोडलेल्या आहेत धावफलकावर. चालू धावगतीचा आपण जर विचार केला तर क्रिकेटचा अद्भुत सोहळा न भूतो न भविष्यती. टेनिस क्रिकेट विश्वाला भुरळ घालणारी स्पर्धा. फ्री एंट्री टुर्नामेंट प्रथमच टेनिस क्रिकेट विश्वामधील आपल्याला बघायला मिळते. स्वर्गीय महेंद्रदादा स्मृती चषक 2024 हे दिमागदार आयोजन. पुन्हा एकदा मी सकाळच्या सत्रामध्ये सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. राजू भगत तिसऱ्या षटकाला सुरुवात करणार आणि सामोरं जाईल बॅटर अविनाश. जबरदस्त घनागती बॅटिंग तो करतोय. 10 धावांवर खेळतोय. एक षटकाराचा समावेश आहे. जबरदस्त अप ड्राईव्हचा फटका चेंडूला पाठवलाय एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या पलीकडे. गुड शॉट. 4 धावांसाठी चौकार.
अविनाश मात्र सातत्याने आणि खोऱ्याने धावा जमा करतोय आपल्या संघासाठी. धावसंख्या झपाट्याने पुढे सरकताना धावपलकावर 23 धावा. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण बघितलं कशा प्रकारे हा फटका खेळला होता. बॅटर अविनाश चांगल्या फॉर्ममध्ये चांगल्या टचमध्ये तो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळते. वैयक्तिक 14 धावांवर तो खेळताना खेळपट्टीवर जम्पिंग फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅट आणि बॉलचं कुठल्याही प्रकारचं संपर्क कनेक्शन झालं नव्हतं. चेंडू जातोय निर्धाव. अप्रतिम चेंडू होता. पुन्हा एकदा राजू सज्ज होतोय बॉलिंग मार्कवर. चेंडूला स्विंग केलेला आहे. हवाई फायर आणि चेंडू जाते बाहेर. 6 धावांसाठी षटकार पूर्ण केले आणि पंचांचा नो बॉलचा देखील इशारा आलेला आहे. 1+1. यस रेफर केलेलं आहे. रिव्ह्यूची मागणी केलेली आहे. फिल्डिंग करणाऱ्या मिहिर स्पोर्ट्स भरोडी संघाकडून निश्चितच यस नो बॉल आहे. 2 धावा निश्चित धावपलकावर जोडल्या जातील आणि धावसंख्या झपाट्याने आता पुढे सरकताना धावपलकावर 58. यानंतरचा चेंडू असेल फ्री हिट. सचिन बॅकफुटवर जाऊन चेंडूला कट केलेलं आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट. क्षेत्ररक्षक दक्ष डीप कव्हरला गचाल क्षेत्ररक्षण बघायला मिळते पण फक्त एकच धाव पूर्ण करते जगदीश. धावसंख्या पुढे सरकताना धावपलकावर 59. 47 धावांवर खेळतोय अविनाश. 50 बघायला मिळेल का या स्पर्धेमधील अर्धशतक साजरं करणार का बॅटर अविनाश. फुल टॉस भिरकावून दिले चेंडूला. लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार आणि 50 निश्चितच अर्धशतक साजरे करते बॅटर अविनाश. काय फलंदाजी केली जात आहे अविनाश द्वारा. प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करून सोडलेले आहे. फक्त एकच रिव्ह्यू आहे याची नोंद घ्यायची आहे. बॅटिंग साइडने घेतलेलं आहे. यस बॅटिंग साइडने रिव्ह्यू घेतलेला आहे. बॅटिंग करणाऱ्या गावदेवी पूर्ण या संघाने बिमर साठी आहे. यस हॅलो जेवण भाऊ तुम्ही इकडे या. इट्स फेअर डिलिव्हरी. धावसंख्या धावपलकावर 65. 1 धाव. उत्तम आणि सुदृढ आरोग्यासाठी 40+ क्रिकेट तुम्ही खेळत राहा. दीर्घ आयुष्याची गुरु किल्ली आहे 40+ क्रिकेट. 65 धावा धावपलकावर. सचिनवर देखील हल्ला चढवलेला आहे. स्लॉग ओव्हरमध्ये शेवटचा अंतिम षटक आहे. काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. जबरदस्त बॅटिंग करते अविनाश. शॉर्ट ऑन पुल केले. कंट्रोल पुलचा फटका. चेंडू अलॉंग दी कार्पेट. लॉंग ऑन सीमा रेषेच्या बाहेर. दमदार शॉट. 4 धावांसाठी चौकार आणि अशा प्रकारे 4 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावपलकावर 69. 70 धावांचं विशाल लक्ष ठेवलेलं आहे.
सामना जिंकण्यासाठी मीर स्पोर्ट्स भरोडी या संघासमोर. यानंतरच्या सामन्याची नाणेफेक कक्षामध्ये केली जाईल आणि जयवंतजी पाटील आपणास विनंती असेल ही नाणेफेक संपन्न करा. त्याचबरोबर मुख्य व्यासपीठावर काही सन्मान संपन्न करायचे आहेत तेही तुमच्या वतीने पूर्ण केले जावेत ही विनंती. क्षेत्ररक्षणासाठी लगेचच मैदान गाठायचं आहे गावदेवी पूर्णा संघ. या अगोदर फार चांगली फलंदाजी त्यांची तुम्ही पाहिलेली आहे. नाणेफेक करण्यासाठी मी विनंती करतोय सिनियर 40+ क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अरविंद भोईर साहेब आणि ओवली गावचे सामाजिक कार्यकर्ते समाजसेवक अशोकजी पाटील यांना विनंती करतो आपण टॉस बॉक्समध्ये यावं. आपल्या शुभ हस्ते या दोन संघांमध्ये नाणेफेकी संपन्न केली जाईल. खेळणारे संघ आहेत गावदेवी ओवली आणि वीर तानाजी दापोडे 40+. दोन्ही कॅप्टन आपण लवकरात लवकर यायचे आहे. गावदेवी ओवली संघ कर्णधार आणि वीर तानाजी दापोडे संघ कर्णधार आपण लवकरात लवकर या. स्वर्गीय संतोष मूर्ती टॉस बॉक्स मध्ये हा टॉस केला जाईल. टार्झन पाटील आपलं टॉस बॉक्स मध्ये मी खूप खूप हार्दिक स्वागत करतोय. वेलकम. वीर तानाजी दापोडे संघ कर्णधार लवकरात लवकर या. ज्ञानदेव पाटील आपण लवकरात लवकर यायचे आहे. अरविंद भोईर साहेबांच्या शुभ हस्ते हा टॉस संपन्न केला जाईल. सिनियर 40+ क्रिकेट असोसिएशन भिवंडीचे अध्यक्ष अशोकजी पाटील सामाजिक कार्यकर्ते समाजसेवक आपण देखील आम्हाला जॉईन व्हायचं आहे टॉस बॉक्स मध्ये. वेलकम. स्पेशल कॉइन या स्पर्धेचा कॉइनची एक बाजू आहे उद्धव बालासाहेब ठाकरे आणि दुसरी बाजू आहे स्वर्गीय महेंद्र दादा चषक 2024. एकाचा नामोल्लेख आपण करायचा आहे.
उद्धव बाळासाहेब ठाकरे असा कॉल तोच येतोय. मान्यवरांना विनंती करतो आपण पुन्हा एकदा व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं. आपलं खूप खूप आभार. टार्झन पाटील इथं आल्यानंतर हे आयोजन नियोजन बघितल्यानंतर कसं वाटलं? आयोजन तो खूप सुंदर आहे आणि साहेबांनी दिना पाटील साहेबांनी जी फ्री टुर्नामेंट ठेवले त्याच्यामध्ये तर अति मजा येईल खेळायला. नाणेफेक जिंकलेले काय निर्णय घेणार? प्रथम फिल्डिंग करणार. यामागे काय विशेष उद्देश? आम्ही कमीत कमी याच्यामध्ये रनमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. प्रेक्षकांना एक रंगतदार सामना बघायला मिळेल. जरूर जरूर. वीरताना दापोडे जरी संघ बलाढ्य असला तरी आम्ही त्यांना टफ फाईट देऊ. ऑल द बेस्ट. तुमच्या संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. नांदेड पाटील नाणेफेक गमावलेली आहे. प्रथम तुम्हाला फलंदाजी करावी लागेल. तुमच्या मनासारखं झालं की मनाच्या विरुद्ध झालेलं आहे? विरुद्ध झालेलं. थोडक्यात या स्पर्धेविषयी तू काय सांगशील? अतिशय भव्य आणि दिव्य अशी स्पर्धा आहे. खऱ्या अर्थाने भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली जात आहे स्वर्गीय महेंद्रदादा पाटील यांना या स्पर्धेच्या माध्यमातून. या स्पर्धेविषयी बोलायचं तर बरेच काय आहे, कारण दिना पाटील दरवर्षी अशाच वेगवेगळ्या प्रकारने स्पर्धा भरवतात. प्रेक्षकांना एक रफ अँड टफ मॅच बघायला मिळेल. हो नक्कीच. ऑल द बेस्ट. तुझ्या संघासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. तर मित्रांनो, यानंतरच्या सामन्याची नाणेफेकी संपन्न झालेली आहे. गावदेवी ओवळी संघ कर्णधार टार्झन पाटील यांनी नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं आहे वीर तानाजी दापोडे या संघाला. मी आपणास घेऊन जातोय कॉमेंट्री बॉक्स स्टुडिओमध्ये. तिथे सज्ज आहेत सुनीलजी शेळके आणि सुभाषजी धुमाळ. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद जयवंत पाटील सर. आजच्या दिवसातील हा महत्त्वाचा अत्यंत सामना की ज्याचं दुसरं सत्र तुमच्यापर्यंत पोहोचवलं जात आहे. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्यात्मरूपा देवा तुची गणेशू सकार्थ मती प्रकाशू म्हणे निवृत्तीदासो अवधारी रोजी 14 विद्या 64 कलांचा अधिपती असणारा गणरायाला वंदन करूया. आणि आज मागे गणेशोत्सव आहे, त्याच्याही सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आयोजित स्वर्गीय महेंद्रदादा चषक 2024 ही स्पर्धा मित्रांनो आपण एन्जॉय करत आहात. या स्पर्धेचे मुख्य आयोजक ओमकार युवा सेवा संस्था भिवंडी तथा श्री दीनाजी सखाराम पाटील साहेब की जे समन्वयक आहेत शिवसेना ठाणे जिल्हा ग्रामीणचे आणि ओमकार युवा सेवा संस्था भिवंडीचे ते अध्यक्ष आहेत. त्यांच्या वतीने ही मोठी स्पर्धा तुमच्या भेटीला आलेली आहे आणि या स्पर्धेचं मुख्य आकर्षण म्हणजे ही स्पर्धा फ्री एंट्री टूर्नामेंट आहे. इथे खेळण्यासाठी तुम्हाला कोणत्याही पद्धतीने प्रवेश शुल्क द्यायचं नाही आणि ही महत्त्वाची गोष्ट आहे. इथे आपण पाहिलं मैदानाच्या आतमध्ये फलंदाज प्रेमनाथ भोईर की ज्याच्यावर फार मोठी जबाबदारी होती. प्रेमनाथ इथे खेळाडू कक्षाकडे परतत असलेला आपण पाहू शकाल. पहिल्या सत्राचा जर विचार केला तर मैदानाच्या आतमध्ये 40+ क्रिकेट चालू आहे की रेग्युलरचं क्रिकेट चालू आहे या पद्धतीने जे ऑनलाईन प्रेक्षक आहेत की जे जोडलेले आहेत या स्पर्धेशी त्यांना प्रश्न पडलेला असेल. कारण या अगोदर एक फलंदाज असा आहे की ज्या फलंदाजाने व्यक्तिगतरित्या 57 धावा धावपलकावर जोडल्या. निलेशने या स्पर्धेतील 40+ कॅटेगरीमधून मला असं वाटतं ही विक्रमी कामगिरी केलेली आहे सुभाष धुमाळ सर आणि त्यामुळेच 69 धावा धावपलकावर जोडल्या गेलेल्या आहेत. 70 धावांचं फार मोठं लक्ष मैदानाच्या आतमध्ये गाठण्यासाठी मीर स्पोर्ट्स बरोडी संघ दाखल झालेले असताना ज्या फलंदाजावर फार मोठी मदार होती जबाबदारी होती असा फलंदाज इथे बाद झाला प्रेमनाथ. नवीन फलंदाज सुनील पाटील मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. संजय पाटील आणि सुनील पाटील ही जोडी इथे उपलब्ध आहे. जगदीश गावदेवी पूर्ण संघाकडून जगदीश पाटील गोलंदाजीसाठी आलेले आहेत. नवीन 40+ क्रिकेट संघटनेचे पदाधिकारी आहेत. गेली अनेक वर्षापासून 40+ क्रिकेट त्यांच्या वतीने खेळलं जात आहे. इथे आणखी एकदा फटका फसलेला आहे सुनील पाटील यांचा, परंतु दैव बलबत्तर आहे कारण 3 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये जाऊन चेंडू जमिनीवर आदळला. त्यानंतर इथे स्क्वेअर थ्रो आलेला आहे ओव्हर थ्रोच्या रूपाने. खरं तर हा चौकार आणि अगोदर पळून केलेल्या 2 म्हणजे एकूण 6 धावा इथे फलंदाजी करणाऱ्या संघाला मिळतील. स्पर्धेचा आजचा दिवस क्रमांक 2 आहे. खालच्या सायंकाळी या स्पर्धेला भव्य उद्घाटनामध्ये
सुरुवात मिळून दिली गेलेली आहे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र राज्य आणि एक अत्यंत सुस्वभावी अशा पद्धतीचं व्यक्तिमत्व होतं की जे आपल्यामध्ये अलीकडे नाही आहे. स्वर्गीय महेंद्रदादा त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी या स्पर्धेचं आयोजन केलं गेलेलं आहे. स्पर्धा अत्यंत मोठी आहे, स्पर्धा दर्जेदार आहे, दिमागदार आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही स्पर्धा खेळाडूंना एक मोठं व्यासपीठ निर्माण करून देत आहे. यावेळेस पूल केलेला फटका क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित. इथे हा झेल दरम्यान सुटलेला आहे. एक अत्यंत चांगला क्षेत्ररक्षक त्याच्या वतीने हा झेल दरम्यान तिकडे सुटलेला आहे. किशोर पाटील की ज्यांची फलंदाजी गेली अनेक वर्ष आपण धुमासर अनुभवलेली आहे. कारण मी गेली 2-3 वर्षापूर्वी 40+ क्रिकेटशी अत्यंत निगडीत असायचो. अलीकडच्या या वर्षामध्ये ही पहिली वेळ अशी आहे की जिकडे 40+ क्रिकेट आमच्या वतीने कव्हर केलं जात आहे. अत्यंत इंटरेस्टिंग क्रिकेट असतं आणि ते अशा पद्धतीच्या फटक्यांनी अधिक रंजक बनलं जातं. 40+ क्रिकेट अलीकडे बहरलेलं आहे आणि यावरही मी नेहमी चर्चा करत असतो आणि त्याची पोचपावती देणारा फटका सुभाष धुमासर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलेला आहे. कारण संजय पाटील याने प्रभाच्या विरुद्ध दिशेने जात असताना फुलर लेनचा जो यॉर्कर अटेम्प्ट केला होता त्यावर इथे स्विच हिटचा चांगला फटका दाखवला, हा चौकार आला. धन्यवाद कॉमेंट्री बॉक्स. तत्पूर्वी काही मान्यवर या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी मान्यवर कक्षामध्ये उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत आणि सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. सर्वप्रथम सिनियर 40+ क्रिकेट असोसिएशन संघटनेचे अध्यक्ष अरविंद भोईर साहेबांचा स्वागत आणि सन्मान राजेश पाटील आपल्या शुभ हस्ते करायचा आहे. स्वागत सन्मान आणि सत्कार केला जातोय. सिनियर 40+ क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अरविंद भोईर साहेबांचा हा शुभ सन्मान मान्यवर कक्षामध्ये संपन्न केला जातोय. शॉल, बुके आणि या स्पर्धेचे एक अविस्मरणीय भेट म्हणून एक आकर्षक सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केलं जात आहे. त्यानंतर स्वागत आणि सन्मान वीर तानाजी दापोडे संघ कर्णधार ज्ञानदेव पाटील एक यशस्वी कॅप्टन आहेत. त्यांचा स्वागत आणि सन्मान पुन्हा एकदा राजेश पाटील यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते करायचं आहे. चालू सीझन मधील 2023-2024 मधील दमन स्पर्धा जिंकण्याचा भीम पराक्रम करणारा संघ म्हणजे वीर तानाजी दापोडे आणि त्याचे यशस्वी कॅप्टन ज्ञानदेव पाटील यांचा व्यासपीठावर शुभ सन्मान केला जातोय. त्यानंतर माजी सरपंच ग्रामपंचायत दापोडे आणि वीर तानाजी दापोडे या संघातील एक उत्कृष्ट ऑलराऊंडर खेळाडू चिंतामण रामकृष्ण पाटील यांचा देखील स्वागत आणि सन्मान मान्यवर कक्षामध्ये केला जाईल. तदनंतर आम्ही स्वागत आणि सन्मान करणार आहोत राजू पाटील ज्यांच्या नावावर एक जलद फास्टेट 50 ठोकण्याचा विक्रम आहे 40+ फॉर्मॅटमध्ये. त्यांचा देखील मान्यवर कक्षामध्ये यथोचित स्वागत आणि सन्मान हा संपन्न केला जाईल राजेश पाटील यांच्या शुभ हस्ते. जलद 50 ठोकण्याचा या खेळाडूच्या नावावर विक्रम आहे. वीर तानाजी दापोडे संघातील राजू पाटील यांचा हा शुभ सन्मान मान्यवर कक्षामध्ये केला जातोय. त्यानंतर वरिष्ठ खेळाडू लेजंड क्रिकेटर सत्यवान पाटील वीर तानाजी दापोडे या संघाचे खेळाडू मान्यवर कक्षामध्ये उपस्थित आहेत. त्यांना देखील आम्ही सन्मानित करणार आहोत. त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते समाजसेवक ओवली अशोकजी पाटील यांचा देखील स्वागत आणि सन्मान मान्यवर कक्षामध्ये केला जातोय.
ज्यांच्या सौभाग्यवती माजी सरपंच देखील होत्या ग्रामपंचायत ओवली गावच्या, त्यांचा स्वागत आणि सन्मान मान्यवर कक्षामध्ये केला जातोय. राजेश पाटील यांच्या शुभ हस्ते मायेची उबदार शॉल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची एक गोड भेट, एक अविस्मरणीय भेट म्हणून एक आकर्षक सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केले जात आहे. त्यानंतर माणिक पाटील यांना देखील आम्ही सन्मानित करणार आहोत. एक ऑलराऊंडर अष्टपैलू खेळाडू आहेत, वीर तानाजी दापोडे 40+ संघामधील. त्यांचा देखील स्वागत आणि सन्मान मान्यवर कक्षामध्ये राजेश पाटील यांच्या शुभ हस्ते संपन्न केला जात आहे. त्यानंतर अंकुश पाटील यांना देखील आम्ही सन्मानित करणार आहोत. गावदेवी ओवली संघातील एक उत्कृष्ट क्रिकेटपटू, ज्याने अनेक मैदानं गाजवली, 40+ फॉर्मॅटमधून आपल्या गावाचं नाव उज्ज्वल केले. असं निश्चितच अंकुश पाटील यांचा स्वागत आणि सन्मान मान्यवर कक्षामध्ये केला जातोय. त्यानंतर सतत हसरा चेहरा वार करे गैरा संजू पाटील, वीर तानाजी दापोडे संघातील एक उत्कृष्ट क्रिकेटपटू, त्यांना देखील आम्ही सन्मानित करणार आहोत. संजू पाटील याचं एक वैशिष्ट्य आहे मित्रांनो, नेहमी चेहऱ्यावर स्मित हास्य. ज्याच्या जीवनामध्ये हास्य नाही त्या जीवनाचा काय अर्थ, आणि पाहतोय सतत हसरा चेहरा संजू पाटील यांना मान्यवर कक्षामध्ये सन्मानित केलं जात आहे. त्यानंतर छत्रपती गायकवाड यांना देखील आम्ही सन्मानित करणार आहोत. राजेश पाटील यांच्या शुभ हस्ते छत्रपती पाटील आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. छत्रपती गायकवाड यांना मान्यवर कक्षामध्ये VIP डायजवर सन्मानित केलं जात आहे. 25 धावा धावपलकावर जोडल्या गेलेल्या आहेत. तेरा चेंडू 45 धावा असं इक्वेशन उरलेलं आहे. त्यानंतर मनोज पाटील यांना देखील आम्ही सन्मानित करणार आहोत. एक भेदक गोलंदाज आहे, वीर तानाजी दापोडे 40+ संघामधील मनोज पाटील, ज्याने अनेक मैदानं गाजवली, दापोडे गावाचं नाव उज्ज्वल रोशन केलेलं आहे क्रिकेट खेळामध्ये 40+ फॉर्मॅटमधून. त्यानंतर मनोहरजी पाटील यांना देखील आम्ही सन्मानित करणार आहोत. व्यासपीठावर सामाजिक कार्यकर्ते समाजसेवक मनोहरजी पाटील यांचा स्वागत आणि सन्मान हा संपन्न केला जातोय राजेश पाटील यांच्या शुभ हस्ते. धन्यवाद. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स स्टुडिओ सुनील जी शेलके सर.
खूप खूप धन्यवाद. धावपलकर धावा आपण पाहिल्या तर त्या आहेत 26. तिसऱ्या षटकाला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात केली जाते. फलंदाज म्हणून ज्याने पहिल्या सत्रामध्ये 57 धावांचं चांगलं योगदान दिलं असा हा खेळाडू गोलंदाज म्हणून मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे निलेश. पुणेसाठीचा फुलटॉस आहे. यावेळेस फक्त आणि फक्त दिशा दिलेली आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट कट केलेला आहे. हा चेंडू बीमर, त्यावर मिळालेला हा चौकार, नशिबाचा पंजा. तिसऱ्या षटकाला चांगली सुरुवात मिळालेली आहे फलंदाजी करणाऱ्या संघासाठी. आपण या अगोदर पाहिलं होतं एक महत्त्वाची सूचना आहे की गोलंदाजी करणारा संघ गावदेवी पूर्णा संघ यांची रिपोर्टिंग जरा उशिराने झाली होती, त्यामुळे आयोजकांच्या वतीने त्यांना 3 धावांची पेनल्टी मिळालेली आहे. त्यामुळे यानंतर जे जे संघ या स्पर्धेशी जोडले जाणार आहेत त्यांना ही विनंती आहे किंवा त्यांना ही सूचनाही असू शकते, तुम्हाला लवकरात लवकर खेळपट्टी गाठायची. तुमच्या वेळेच्या अगोदर 10 ते 15 मिनिटं 20 मिनिटं तुम्हाला या क्रीडांगणावर पोहोचायचं आहे. 12 चेंडू 39 धावा असं समीकरण यानंतर उरलेलं आपण पाहू शकाल. वेलकम राजू पाटील साहेब. निलेश पुन्हा एकदा वळत आहेत. 12 चेंडू 39 धावा असं समीकरण. ही जोडी अत्यंत महत्वाची आहे, बिनीची जोडी आहे भरोडी संघासाठी. पुणेशने यावेळेस फिरून मारण्याचा प्रयत्न केलेला आहे. चेंडू पैचा संपर्क आला असावा ज्या पद्धतीने चेंडू डायव्हर्ट झालेला आहे आणि पंच बाळा इकारे सर यांचा हा चौकाराचा इशारा, अगोदरचा पंजा आणि यानंतर आलेला चौकार, म्हणजे एका चेंडूवर जवळजवळ 9 धावा मिळाल्या फलंदाजी करणाऱ्या संघाला. डावी एसटी सोडून जाणारा चेंडू होता. सोपा प्रश्न विचारला गेला होता गोलंदाजाच्या वतीने आणि त्याचं तितकंच चांगलं उत्तर इथे दिलेलं आहे फलंदाज पुणेश पाटील या फलंदाजाने. टेनिस क्रिकेट विश्व गाजवलेले हे सगळे खेळाडू आपण अलीकडे 40+ माध्यमातून क्रिकेट बरोबर जोडलेले बघत आहात. खरं तर 40+ क्रिकेटची ज्यावेळेस सुरुवात झाली त्यावेळेस त्यांची टॅगलाईन अत्यंत महत्त्वाची होती, ती म्हणजे 1 धाव आरोग्यासाठी. तुमचं आरोग्य चांगलं राहावं, तुमची शारीरिक तंदुरुस्ती चांगली राहावी, यासाठी 40+ क्रिकेट खेळण्याचा खरं तर तिकडे प्रयत्न केला गेला किंवा त्या पद्धतीने मग अनेक संघटना तिकडे उभ्या राहिल्या आणि 40+ क्रिकेटला त्याने प्रात्यक्षिकरित्या सुरुवात करून दिली. परंतु अलीकडचं 40+ क्रिकेट आहे त्यालाही ग्लॅमर मिळालेलं आहे. किंबहुना 40+ क्रिकेट आता गतिमान झालेलं आहे असं पण म्हणूया. वेळेच्या बाबतीत सहकार्य करा दोन्ही संघ. फलंदाजाने विनंती आहे अधिकचा वेळ तुम्ही चेंडू चेक करण्यामध्ये घेऊ नका. त्याचबरोबर गोलंदाजी करणाऱ्या संघाला विनंती आहे आपण हे अधिकचा वेळ खर्च करू नका. इथे मॅनहॅटन ग्राफ दाखवला जातो, रन ओम ग्राफ ज्यालाही आपण म्हणतो. या अगोदरची जी इनिंग होती तिला थोडा स्पर्श करण्याचा प्रयत्न इथे केला जातो यावेळेस फलंदाजी करणाऱ्या संघाच्या वतीने, अर्थात मिहिर स्पोर्ट्स बरोडी संघाच्या फलंदाजांच्या वतीने. विजय पाटील आपलं हार्दिक स्वागत आहे. गावदेवी ओवली संघातील एक अष्टपैलू खेळाडू आहेत, त्यांना विनंती करतो आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचंय. करंट रन रेट 16.15 आहे आणि रिक्वायर्ड रन रेट 13.13 खरं तर इथे आलेला आपण पाहू शकाल. त्यामुळे आता हे जे 69 धावा धावपलकर जोडल्यानंतर 70 धावांचं जे लक्ष्य होतं ते जे बहुचर्चित होतं, कठीण मानलं जात होतं, ते कुठेतरी आता दृष्टीमध्ये आलेलं आहे असं आपण म्हणूया, दृष्टिक्षेपात आलेलं आहे. परंतु प्रयत्न मात्र करावे लागतील, संघर्ष दाखवावा लागेल. यावेळेस काय झालेलं आहे, एसटीच्या मागे अत्यंत चांगला एफर्ट आपल्याला पाहायला मिळाला. त्यांचंही त्या क्षेत्ररक्षकाचा आपल्याला कौतुक करावं लागेल. यष्टी रक्षण करत असताना या पद्धतीने चपळाई तुम्हाला दाखवायची असते आणि तीच दाखवली होती इथे यष्टी रक्षकाने. त्यांचं आपल्याला निश्चितच कौतुक करूया त्यांचं आपण. 40+ क्रिकेट की जे गतिमान झालेलं आहे असा उल्लेख या अगोदर मी केलेला आहे आणि त्यातून 2 गोष्टीमधून खरं तर आपण हे सिद्ध करू शकतो. या अगोदर एका फलंदाजाने व्यक्तिगतरित्या 57 धावा जोडल्या निर्धारित 4 षटकांमध्ये. हे सुद्धा त्याचं एक महत्त्वाचं लक्षण आहे. एसट्यांच्या मागे हा जो डिसायसिव्ह एफर्ट झाला हे सुद्धा त्याचं एक लक्षण आपण समजू शकतो. संतोषजी गोरटकर आपलं हार्दिक स्वागत आहे. वेलकम. पायांमध्ये ठेवलेला चेंडू, यावर ड्राईव्हचा फटका. दरम्यान प्रदीपचा आपल्याला पाहायला मिळतो. डीपमध्ये क्षेत्ररक्षक राकेश उपस्थित आहेत. राकेश ठावरे अत्यंत गुणवंत खेळाडू, त्याचबरोबर किशोर की जे आमच्या समालोचन कक्षाच्या समोर क्षेत्ररक्षण करत आहेत. देवा टावरे आणखी एक गुणवंत खेळाडू. परंतु निलेश जाधवने जो इम्पॅक्ट या संपूर्ण सामन्यामध्ये दाखवलेला आहे तो अत्यंत चांगला आहे. आजच्या दिवसाची चांगली सुरुवात फलंदाजीत त्याने केलेली आहे आणि 40+ क्रिकेटमधून निर्धारित 4 षटकांमध्ये जर अर्धशतक होऊ शकतं तर आजच्या दिवसामध्ये सुभाष धुमाळ सर आपल्याला रेग्युलर क्रिकेटमध्ये अर्धशतक पाहायला मिळतील. हा फटका आणखी एक
दर्जेदार फटका आहे। आजच्या दिवसामध्ये मागी गणेशोत्सव साजरा केला जातोय आणि जिकडे गणेशाची प्रतिमा इथे ठेवली गेलेली आहे त्या प्रतिमेला सलामी देणारा हा षटकार पुणेश पाटीलच्या बॅटमधून। टेलिव्हिजन रिप्ले मध्ये आपण बघूया उजवेष्टीच्या थोडे बाहेर कमिट होतात, अधिकचं जास्त खरं तर कमिटमेंट आपल्याला पाहायला मिळत नाही, अधिक शफल होत नाही, लॉंग वे शफल ज्याला आपण म्हणतो, आणि त्यानंतर बॉटम एंडचा फार चांगला वापर करतात फलंदाज पुणेश। पुणेशचा आणखी एक मोठा प्रहार आहे, पायाच्या यावेळेस उंची मिळाले, अंतर मिळेल का, आणि ते अंतर मिळालेलं आहे। या षटकामध्ये सुरुवात झाली होती एका पंजाने, खरं तर तिकडे 22चा चौकार आला होता आणि नो बॉल होता, त्यामुळे तो पंजा मिळाला, त्यानंतर एक चौकार सुद्धा आला आणि लागोपाठचे 2 षटकार, त्यामुळे फलंदाजी करणारा संघ आता या सामन्यामध्ये त्यांची पकड मजबूत बनवत आहे। 49 धावा धावपलकावर जोडल्या गेलेल्या आहेत। काय फलंदाजी पुणेश पाटील याची आपल्याला पाहायला मिळत आहे, अत्यंत खरं तर आक्रमकतेने मैदानाच्या आतमध्ये पुणेश खेळतोय, त्याचबरोबर कोणतीही घाई गडबड पाहायला मिळत नाही। ज्या पद्धतीने 70 धावा चेस करायच्या होत्या अत्यंत कूल अँड काम माइंडने खेळत आहेत, या पद्धतीने तुम्हाला शांत राहता आलं पाहिजे। आणि असं म्हणतात की ज्यावेळेस तुमचं डोकं शांत असतं त्यावेळेस तुमचे निर्णय चुकत नाहीत, त्या पद्धतीने ज्या ज्या चेंडूवर आक्रमण करण्याचा प्रयत्न केला आहे त्या आक्रमण त्यांचं यशस्वी ठरलेलं आहे। वेळेच्या बाबतीत काटेकोरपणा बाळगावा लागेल। चला लगेच क्षेत्ररक्षण सज्ज करा, धावपलकावर धावा आहेत 49 आणि एकूण 70 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी। अजूनही 21 धावा हव्या आहेत आणि या चेंडूंचा जर विचार केला तर मला असं वाटतं या षटकातील 1 चेंडू आणि उर्वरित शेवटच्या षटकातील 3 चेंडू, अशा पद्धतीने 7 चेंडू आणि 21 धावा असं समीकरण प्रदीप मैदानाच्या आतमध्ये उरलेलं आपण पाहू शकाल। पेनल्टीच्या 3 धावा ऑलरेडी ऍड झालेल्या आहेत पहिल्या षटकामध्ये, त्यामुळे ती काळजी नसावी। हा चेंडू अत्यंत महत्वाचा आहे, 21 धावा हव्यात अजून सामना जिंकण्यासाठी। इथे जर एखादा चौकार षटकार आला तर सामना अजून जिवंत ठेवण्यामध्ये यश मिळेल फलंदाजी करणाऱ्या संघाला। निलेश स्ट्रायकिंग फलंदाज पुणेश पाटील, पुणेसाठी फुलटॉस आहे, समोरच्या दिशेने फटका सजवला, मिस टायमिंग आहे आणि यावेळेस एक टप्पा घेत असताना चेंडू सीमारेषेच्या अगदी समोर जाऊन अडवला जातोय। 2 धावा मिळतील, स्ट्रायकिंग एंड प्रदीप यांच्याकडे राहील आणि त्यामुळे कदाचित या सामन्यामध्ये आणि आतापर्यंत ज्या पद्धतीने धावपलक पुढे वेगवान झालेले त्यामध्ये थोडाफार बदल निर्माण होऊ शकतो, परंतु क्रिकेटच्या गर्भामध्ये अनिश्चितता दडलेली असते। आता हा सामना जिंकण्यापासून गावदेवी पूर्णा संघाला कोणती अनिश्चितता अडवेल हे सुद्धा पाहणं रंजक असणार आहे। तिसरं षटक की जे पूर्णपणे फलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूने राहिलं, ज्यामध्ये 25 धावा खर्च झालेल्या आहेत निलेश जाधव या गोलंदाजाच्या वतीने, आणि त्यामुळेच या सामन्यामध्ये जिवंतपणा टिकलेला आहे असं आपण म्हणूया। क्षेत्ररक्षण करणारा संघ राकेश टावरे, देवा टावरे आणि ऑल टीम क्षेत्ररक्षण लगेच सज्ज करायचंय। जगदीश दादा विनंती असेल आपण वेळेचा अपव्यय करू नका। शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज तुम्हाला लगेचच निवडायचा आहे। मला असं वाटतं किशोरकडे चाललेले आहेत, किशोर की ज्यांची गोलंदाजी विकेट टू विकेट असते, त्याचबरोबर दोन्ही बाजूने चेंडू वळवण्यामध्ये वाकबगार आहेत, बऱ्याचदा लेग कटरचा ते वापर आपल्या षटकामध्ये करत असतात। राकेश टावरे लगेचच आपण आपल्या जागेवर जा। हरेश आपल्यालाही तुमची क्षेत्ररक्षणाची जागा लवकरात लवकर गाठायची आहे, कारण वेळेच्या बाबतीत आपल्याला काटेकोरपणा बाळगावा लागेल। धन्यवाद। कॉमेंट्री बॉक्स में आपणास थांबवतोय। तत्पूर्वी मान्यवर कक्षामध्ये सामाजिक कार्यकर्ते, समाजसेवक टेंभवली संतोषजी गोराटकर हे उपस्थित आहेत आणि त्यांचा निश्चितच स्वागत आणि सन्मान केला जाईल। राजेश पाटील यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करावं। स्वागत आणि सन्मान मान्यवर कक्षामध्ये केला जातोय। धन्यवाद। ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स। सामना रोमहर्षक बनत चाललेला आहे, कारण आपण पहिल्या चेंडूवर षटकार आलेले 57 धावा धावपलकावर आणखी एक मोठा फटका
आणखी एक षटकार. मिहीर स्पोर्ट्स बरोडी संघ या सामन्यामध्ये चांगला संघर्ष दाखवत असताना लागोपाठचे 2 षटकार फलंदाज प्रदीप पाटील याच्या बॅटमधून आपण पाहिलेले आहेत आणि धावफलक याचमुळे जाऊन पोहोचलेला आहे 63 अर्थात 63 पर्यंत. बहुचर्चित 70 धावांची गरज होती आणि त्यातून जर 0 आता आपण वगळला तर 7 धावा उरतील आणि त्या 7 धावा हव्यात इथे सामना जिंकण्यासाठी. काय सामना रंगवलेला आहे आणि चांगले खेळलेत. हे ग्राउंड जर आपण पाहिलं तर ते प्रदीप या फलंदाजासाठी अत्यंत अनुकूल राहिलेलं आहे. खरं तर एखादं ग्राउंड तुमच्या गतस्मृती ज्या पद्धतीने जागृत करत असतो त्या पद्धतीचा आत्मविश्वास तुम्हाला मिळतो आणि इथे स्वर्गीय कबीर डिनमर स्मृती चषकामध्ये प्रदीप याच्या नावावर 50 धावांचा विक्रम आहे. त्यामुळे हे ग्राउंड त्यांच्यासाठी अत्यंत लकी आहे, बेनिफिशियल आहे. पाहायचं इथे 6 धावांची अजून गरज आहे. सामना संपलेला नाही हे सुद्धा तितकंच खरं आहे, कारण किशोर पाटील हा असा गोलंदाज आहे तोही हार मानणार नाही. त्यातल्या त्यात ही स्पर्धा अत्यंत मोठी आहे, मानाची, सन्मानाची, प्रतिष्ठेची. दुसरी महत्वाची गोष्ट या स्पर्धेमध्ये 40+ जे क्रिकेट आहे ते एकत्रितरित्या खेळलं जात आहे. याची दुसरी बाजू अशी की तुमच्या संपूर्ण गावामधून संघ एक करून खेळला जात आहे. त्यामुळे सगळ्यांच्या नजरा या क्रिकेटकडे लागलेल्या असताना हा षटकार इथे आलेला आहे आणि हे सेलिब्रेशन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. त्याचबरोबर या स्पर्धेतील दुसऱ्या दिवसातील पहिला सामना 40+ कॅटेगरी मधून 70 धावांचा आव्हान योग्य रीतीने पेललेला आहे आणि 2 चेंडू शेष ठेवत असताना हा सामना मिहीर स्पोर्ट्स बरोडी संघाने जिंकलेल्या संघाचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन. या सामन्यामध्ये खरं तर आपण मॅच समरी बघूया. पहिलं सेशन गावदेवी पूर्णा संघाच्या वतीने खेळलं गेलं. 17 चेंडूंमध्ये 57 धावा. काय फलंदाजी अविनाश जाधव याची राहिली, निलेश जाधव याची राहिलेली आहे. त्यानंतर इतर फलंदाज जगदीशच्या 6 धावा असे सरमिसर करत असताना 69 धावा धावफलकावर. दुसरं सत्र फलंदाजीचं आपण पाहिलं तर 37 धावांचं कॉन्ट्रीब्युशन पुणेशचं. 10 चेंडूंमध्ये जवळजवळ 370चा स्ट्राईक रेट आणि 300चा स्ट्राईक रेट प्रदीपचा, कारण त्याने 5 चेंडूंमध्ये 15 धावा बनवल्या. 70 धावांचं टार्गेट पार केलं गेलेलं आहे 2 चेंडू शिल्लक ठेवत असताना आणि हा सामना मिहीर स्पोर्ट्स बरोडी संघाने जिंकलेला आहे. या सामन्यातील सामनावीर ज्याच्या बॅटमधून 10 चेंडूंमध्ये 37 धावांची झंझावाती इनिंग आपण पाहिली आणि 40+ क्रिकेटचा खरं तर एक नवीन अध्याय इथे सुरू केला गेलेला आहे असं आपण म्हणूया, कारण तब्बल 70 धावांचं लक्ष 2 चेंडू ठेवत असताना ते पार केलं गेलेलं आहे. पुणेश पाटील आहेत या सामन्यातील सामनावीर. पुणेशला विनंती आहे मुख्य व्यासपीठाशी लवकरात लवकर आपण संलग्न व्हा आणि सामनावीरची बक्षिसं इथे आपण स्वीकारा. यानंतरचा 40+ कॅटेगरीतील दुसरा सामना सुरू होईल, जिकडे समालोचन कक्षाचा भार स्वीकारत असताना पहिल्या सत्रामध्ये कम्प्युटर कॉमेंटेटर सुभाष धुमासर आमच्या बरोबर जोडले जातील आणि समालोचन कक्षाच्या वतीने राजू भगत यांच्या वतीने पुणेसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज, प्रदीपसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज, त्याचबरोबर सामनावीराची बक्षीस स्वीकारण्यासाठी पुणेश आणि प्रदीप आपल्याला मुख्य व्यासपीठावर जायचे. जाऊया जयवंत पाटील यांच्याकडे. इट्स ओ टू यू. थँक्यू सुनीलजी शेलके. सामनावीर पुणेश आपण यायचं आहे. सामनावीरासाठी आकर्षक ट्रॉफी, टी शर्ट्स आणि कॅप ही दिली जाईल. सर्वप्रथम सामनावीराची आकर्षक ट्रॉफी देण्यासाठी मी विजय पाटील एक अष्टपैलू खेळाडू आहेत 40+ गावदेवी ओवलिया संघातील, त्यांना विनंती करतो आपल्या शुभहस्ते ट्रॉफी प्रदान करायची आहे पुणेशला. त्यानंतर अशोकजी पाटील यांना विनंती करतोय आपल्या शुभहस्ते कॅप प्रदान करायचे आहे. नयन शंकर पाटील उद्योजक गुंदवली, स्वर्गीय शंकर महादेव पाटील यांच्या स्मरणार्थ त्यांनी आम्हाला ही स्पॉन्सर केली आहे. त्यानंतर टी शर्ट्स जो आम्हाला स्पॉन्सर केलेला आहे स्वर्गीय संतोष माळी यांच्या स्मरणार्थ सौभाग्यवती किरणताई हरेश माळी, माजी सरपंच ग्रामपंचायत माणकोली, तो देण्यासाठी मी संतोषजी गोराटकर यांना विनंती करतोय. राजू भगत यांच्याकडून हे 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जात आहे पुणेशला आणि हा आकर्षक टी शर्ट्स जो आम्हाला सौभाग्यवती किरणताई हरेश माळी, माजी सरपंच माणकोली यांच्याकडून स्पॉन्सर झालेला आहे, तो दिला जात आहे पुणेशला. सो वेल प्लेड. त्यानंतर प्रदीप आपण यायचं आहे. प्रदीपसाठी देखील 500 रुपयाचा पुरस्कार आहे. संतोषजी गोराटकर आपल्या शुभ हस्ते ते 500 रुपयाचं पारितोषिक द्यायचं आहे प्रदीपला.
सो वेल प्लेड पुणेश, कुठेही जाऊ नका. मिहिर स्पोर्ट्स भरोडी. तर मान्यवर कक्षामध्ये काही मान्यवर उपस्थित झालेले आहेत, त्यांचा स्वागत आणि सन्मान केला जाईल. विजय पाटील एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू आहेत, गावदेवी ओवली 40+ संघामधील. त्यांचा स्वागत आणि सन्मान मान्यवर कक्षामध्ये राजेश पाटील यांच्या शुभ हस्ते केला जातोय. धन्यवाद. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. आजच्या दिवसातील 40+ कॅटेगरीमधून यानंतरचा सामना अगदी अल्पावधीतच सुरू होत आहे.